नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूबच्या इकॉनॉमिक्स बाय ऋषिकेश सर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. नुकतंच जे अमेरिकेचे अध्यक्ष आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय अर्थव्यवस्थेचा एक डेड इकॉनॉमी म्हणून उल्लेख केलेला होता. त्या अनुषंगाने हे आजचं आर्टिकल घेऊन आलेलो आहे. इज इंडियन इकॉनॉमी डेड इकॉनॉमी? ठीक आहे, भारतीय अर्थव्यवस्थेला मृत संबोधणे हे एक राजकीय विधान आहे जे जागतिक संस्थांच्या आर्थिक डेटा आणि विश्लेषणाद्वारे समर्थित नाही. मुख्य आर्थिक निर्देशक, क्षेत्रीय कामगिरी आणि धोरणात्मक परिणामांचे वस्तुनिष्ठ परीक्षण केल्यास एक वेगळे चित्र समोर येते. हे चित्र आपल्याला आज बघायचं आहे. अर्थव्यवस्थेसमोर आव्हाने असले तरी ती जगातली सगळ्यात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. मग आता अर्थव्यवस्थेचे जर निर्देशक आपण बघितले, मॅक्रो इकॉनॉमिक इंडिकेटर जर आपण बघितले, तर बघा काय बघायला मिळतं. जीडीपीच्या वाढीचा दर कसा आहे, तर IMFने आर्थिक वर्ष 26 साठी म्हणजे 1 एप्रिल 2025 ते 31 मार्च 2026 साठी जीडीपीच्या वाढीचा दर 6.4 राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. जागतिक बँक आणि RBIने देखील मजबूत वाढीचा अंदाज वर्तवला आहे, जो G20 राष्ट्रांमध्ये सर्वाधिक आहे. हा उच्च विकास दर विशेषतः जागतिक मंदीच्या काळात मजबूत आर्थिक गती आणि लवचिकता दर्शवतो. हे मृत अर्थव्यवस्थेच्या कल्पनेचे खंडन करते, लक्षात घ्या. महागाईचा जर विचार करायचा झाला तर महागाईच्या दरात चढउतार दिसून आले आहेत, परंतु साधारणपणे तो RBIच्या 2 ते 6% सहनशील मर्यादेत आहे. किंबहुना आपण गेल्या काही दिवसांमध्ये आर्टिकल्स बघितलेले ज्याच्यामध्ये CPI जो आहे 2 ते 3च्या दरम्यानच्या रेंजमध्ये आपल्याला बघायला मिळालेला आहे. ठीक आहे, अन्न आणि इंधनाच्या किमती हे चिंतेचे विषय असले तरी मुख्य महागाई नियंत्रणात येण्याचे संकेत आहेत. RBIचे धोरण वाढीला बाधा न आणता महागाई नियंत्रित करण्याचे आहे. आणि इव्हन आता आपण जर बघितलं तर अन्न महागाई पण काही प्रमाणात कमी झालेली आपल्याला बघायला मिळालेली आहे. वित्तीय तूट, फिस्कल डेफिसिटचा जर आपण विचार केला, म्हणजे एकंदरीत सरकारची राजकोषीय परिस्थितीचा जर आपण विचार केला, तर बघा सरकार वित्तीय तुटीला कमी करण्याच्या मार्गावर आहे आणि आर्थिक वर्ष 26 पर्यंत जीडीपीच्या 4.5% पेक्षा कमी करण्याचे लक्ष्य आहे. या बजेटमध्ये बोलूनही दाखवलेलं आहे. उच्च वित्तीय तूट, महागाई वाढू शकते, सरकारची वित्तीय शिस्त राखण्याची वचनबद्धता आहे, आर्थिक स्थिरतेसाठी एक सकारात्मक चिन्ह आहे. बेरोजगारी दरचा विचार करायचा झाल्यास विशेषतः तरुण आणि शहरी भागात हे एक मोठे आव्हान आहे. CMI आणि PLFS च्या आकडेवारीनुसार बेरोजगारीचा दर उच्च आहे. हे चॅलेंज आपल्याकडे आहे अजूनही. ठीक आहे, ही एक मोठी कमतरता आहे. अर्थव्यवस्था वाढत जरी असली तरी रोजगाराची निर्मिती मनुष्यबळाच्या वाढीच्या गतीने होत नाहीये. परंतु ही काय आजची परिस्थिती नाहीये. आपल्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा जर आपण विचार केला तर कायमच आपल्या अर्थव्यवस्थेला जॉबलेस ग्रोथ या शब्दाने हिणवलं जातं आणि त्याचं तथ्य पण आहे, कारण आपल्याकडे जे द्वितीय क्षेत्र आहे त्याचा फारसा विकास झालेला नाही. आता अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जर त्याचे 3 प्रमुख क्षेत्र जर आपण बघितली, त्या क्षेत्रांचं परीक्षण बघूया. ठीक आहे, कृषी आणि संलग्न क्षेत्र, त्याचं योगदान जीडीपीमध्ये सुमारे 15 ते 17% आहे, परंतु 45% पेक्षा जास्त लोकांना रोजगार पुरवते. कामगिरी, चांगला मान्सून, सरकारच्या MSP मुळे किंवा इतर धोरणांमुळे या क्षेत्रात सातत्यपूर्ण वाढ दर्शवली आहे. कृषी वाढीचा दर सुमारे 3% असण्याची अपेक्षा आहे. आव्हाने, कमी उत्पादकता, मान्सूनवरील अवलंबित्व आणि लहान जमीन धारणा यांसारख्या संरचनात्मक समस्या आहेत, त्या आपल्याला लॉंग टर्ममध्ये सोडवायच्यात. उद्योग क्षेत्राचा जर आपण विचार केला तर जीडीपी मधलं त्याचं योगदान जे आहे ते 25 ते 28% दरम्यान आहे. उद्योग 6.5% दराने वाढण्याचा अंदाज आहे. कामगिरी आणि उपक्षेत्रे, उत्पादन, मॅन्युफॅक्चरिंग, मेक इन इंडिया, उत्पादन संलग्न प्रोत्साहन म्हणजे PLI जे म्हणतो आपण, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह योजनांमुळे इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात वाढ झाली आहे. तथापि जीडीपी मधील वाटा स्थिर आहे. MSMEचा जर विचार केला, मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस, तर हे उद्योग क्षेत्राचा कणा आहेत आणि निर्यात व रोजगारात मोठे योगदान देतात. त्यांना महामारी आणि GSTमुळे आव्हानांना सामोरे जावे लागले आहे. ठीक आहे, सेवा क्षेत्राचा जर उल्लेख आपल्याला करायचा झाला तर त्याचं जीडीपी मधलं योगदान ते 50% पेक्षा जास्त आहे. ठीक आहे, आणि त्याची वाढ जी आहे ती 7.5% दराने होण्याची अपेक्षा आहे. त्याची कामगिरी आणि उपक्षेत्र काय, तर IT आणि BPM जे आहे, ठीक आहे, बिझनेस प्रोसेस मॅनेजमेंट जे म्हणतोय, किंवा इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजी जी आहे, तर ह्या क्षेत्रात एक जागतिक शक्ती म्हणून आपण उदयाला येत आहोत. डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनच्या वाढत्या मागणीमुळे या क्षेत्रात मजबूत वाढ दिसून येत आहे. हे निर्यात आणि रोजगाराचे एक प्रमुख स्रोत आहे. तुमच्या माहितीकरता सांगतो, भारतामध्ये सगळ्यात जास्त खाजगी क्षेत्रातनं जर कुठे रोजगार निर्मिती होत असेल तर ती IT आणि ITES म्हणजे ज्याला आपण इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड सर्व्हिसेस या क्षेत्रातनं आपण होताना आपल्याला दिसून येते. इतर सेवा, व्यापार, हॉटेल्स, वाहतूक, वित्तीय सेवांमध्ये महामारीनंतर चांगली सुधारणा होताना आपल्याला दिसून येते. बाह्य क्षेत्राची भूमिका जर विचार करायची झाली तर बाह्य क्षेत्राची स्थिरता संपूर्ण अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण आहे.
मग ह्या दृष्टिकोनातून आपले निर्देशांक काही आहे तर ते काय सांगतात बघा. बॅलन्स ऑफ पेमेंटचा जर आपण विचार केला तर साधारणपणे बॅलन्स ऑफ पेमेंट स्थिर आहे. चालू खात्यावरील तूट जी आहे ती आयातीच्या खर्चात वाढ झाल्यास वाढते, परंतु भांडवली प्रवाहामुळे ती नियंत्रणात राहते. आणि विश्लेषण जर आपण त्याचं बघायचं म्हटलं तर व्यवस्थापित कॅड जे आहे म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट जे म्हणतो आपण, मॅनेज्ड करंट अकाउंट डेफिसिट, आणि मजबूत भांडवली प्रवाह परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास दर्शवतात. ठीक आहे. तर त्यामुळं करंट अकाउंट डेफिसिट आहे पण ते त्याचं नियंत्रणात आहे आणि भांडवली प्रवाह पण आपल्याकडे येतोय. आता गेल्या काही महिन्यांचा विचार करता गुंतवणूकदार थोडे भारताकडनं पाठ फिरवताना दिसतात, पण ते एकंदर सगळ्याच जे विकसनशील राष्ट्र आहेत त्यांच्याकडनं पाठ फिरवताना दिसून येत आहेत, कारण आर्थिक अस्थिरता जगभरामध्ये जाणवायला लागलेली असल्यामुळं. परंतु त्या मानानं भारतामध्ये मात्र त्यांची आवक चांगली अजूनही बघायला मिळते. परकीय चलन साठ्याचा जर विचार केला तर आपल्याकडे $600 बिलियन है ना, त्याच्यापेक्षा जास्त परकीय चलन साठा आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. म्हणजे जगातील 5 देशांपैकी आपण आहोत असं म्हणू शकतो की ज्यांच्याकडे सगळ्यात जास्त परकीय चलन साठा आहे. हा मोठा साठा बाह्य धक्क्यांपासून संरक्षण देतो आणि आर्थिक स्थिरता प्रदान करतो. एक्सटर्नल शॉक्स जे आहेत त्याच्यापासून आपल्याला वाचवतो. भारतीय रुपयाचा विचार केला अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाचा चढउतार दिसून आले आहेत, ज्यावर अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि तेलाच्या किमतीचा परिणाम झाला आहे. आरबीआय बाजारात हस्तक्षेप करून रुपयाला स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. रुपयाच्या घसरणीनंतर आयात महाग होते पण निर्यातीला फायदा होऊ शकतो. त्यामुळं रुपया घसरला म्हणजे प्रॉब्लेमच आहे असं काही नाहीये, लक्षात घ्या. सरकारी धोरणे आणि यश किंवा त्याच्याशी संबंधित कमतरता काय आहेत बघा. तर जीएसटी लागू झालेला आहे, एक समान राष्ट्रीय बाजारपेठ तयार झालेली आहे, करदात्यांची संख्या वाढत आहे आणि लॉजिस्टिकची कार्यक्षमता सुद्धा सुधारत आहे. लहान व्यवसायांसाठी मात्र ही प्रक्रिया थोडीशी गुंतागुंतीची झालेली आहे आणि दरांमध्ये वारंवार होणारे बदल जे आहे हे सुद्धा थोडा आव्हानाचा मुद्दा आहे. IBC जे आहे, इन्सॉल्व्हन्सी इन बँक्रप्सी कोड जे म्हणतो आपण त्याला, दिवाळखोरी आणि नादारी संहिता, तर ते पण आपण चांगल्या पद्धतीने लागू केलेलं आहे. फक्त त्याच्यामधून जी काही प्रकरणं आपल्याला निकालात काढायची आहेत त्याच्यामध्ये थोडासा विलंब होताना आणि अपेक्षेप्रमाणे त्याला गती मिळताना मात्र दिसत नाहीये. पण हे ईज ऑफ डुईंग बिझनेसच्या दृष्टिकोनातून एक अतिशय चांगलं असं एक पाऊल आपल्याला बघायला मिळतं. मेक इन इंडिया आणि PLI योजना जी आहे त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रॉनिक्स, फार्मास्युटिकल सारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये यशस्वीरित्या गुंतवणूक आकर्षित केली आहे. GDPमध्ये उत्पादनाचा एकूण वाटा लक्षणीय वाढलेला नाही आणि रोजगार निर्मितीला अधिक चालना देण्याची गरज आहे. पण जसं मी मगाशी सांगितलं की हे काही आत्ताचं चित्र नाहीये, हे पहिल्यापासूनचं चित्र आहे. पायाभूत सुविधांवर भर, नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर पाईपलाईन किंवा PM गतिशक्ती सारख्या योजना ज्या आहेत त्याच्यामुळं इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंटमध्ये गेल्या 4-5 वर्षामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर सरकारने गुंतवणूक केलेली आहे आणि त्याच्यामुळे रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळांमध्ये मोठ्या गुंतवणुकीमुळे कनेक्टिव्हिटी सुधारत आहे आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी होत आहे. भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरीमुळे प्रकल्पांना विलंब होऊ शकतो, पण पुन्हा सांगायचा मुद्दा की हे आत्ताचं गोष्ट नाहीये तर आधीपासूनची. आता गेल्या दशकामधला जर का भारतीय अर्थव्यवस्थेचा जर आढावा घ्यायचा किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि अमेरिकन अर्थव्यवस्थेचं जर कंपॅरिझन करायचं म्हटलं तर ते आपल्याला कशा प्रकारे दिसतंय बघूयात. गेल्या दशकात भारतीय अर्थव्यवस्थेची कामगिरी आहे ना ही अमेरिकेच्या तुलनेत खूप चांगली आहे. आपली अर्थव्यवस्था अमेरिकेच्या तुलनेत वेगाने वाढलेली आहे. 2028 पर्यंत भारताचा GDP अंदाजे 4.1 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा किंवा 4.2 ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे, जी 1995 पासून बघितले तर जवळपास 12 पटीने वाढ आहे. या उलट याच कालावधीत अमेरिकेची अर्थव्यवस्था चौपट वाढली आहे. म्हणजे अमेरिकेची जी अर्थव्यवस्था आहे ज्या कालावधीत चौपट वाढली त्याच कालावधीत आपण 12 पट वाढलेलो आहोत. वाढते जागतिक स्थान, भारताने 11व्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेवरून जगात पहिल्या 5 अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवले आहे. अमेरिकेच्या GDP मधील भारताचा वाटा 1995 मध्ये 4.7 वरून 2025 मध्ये अंदाजे 13.7 पर्यंत म्हणजे जवळपास तिपटीने वाढला आहे. IMFचा अंदाज, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अंदाजानुसार भारत पुढील दशकात जगातील 3री सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल. अर्थव्यवस्थेची गती ही दीर्घकालीन आकडेवारी निर्विवादपणे दर्शवते की भारतीय अर्थव्यवस्था स्थिर आणि जगातील सर्वात गतिमान प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. त्यामुळे आता जर निष्कर्ष काढायचा झाला तर भारतीय अर्थव्यवस्था नक्कीच मृत नाही, डेड इकॉनॉमी नाही. ती एक गतिशील आणि वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे ज्यात लक्षणीय ताकद आहे. GDP वाढ, मजबूत परकीय चलन साठा आणि भरभराटीला आलेले सेवा क्षेत्र हे याचे स्पष्ट पुरावे देतात. तथापि बेरोजगारी, ग्रामीण भागातील समस्या आणि उत्पादन क्षेत्रातील स्थिर वाढ यांसारख्या गंभीर आव्हानांना आपल्याला तोंड द्यायचंय.
म्हणून एक संतुलित मूल्यांकन असे दर्शवते की भारतीय अर्थव्यवस्था अनेक देशांतर्गत आणि जागतिक आव्हानांना तोंड देते एक लवचिक आणि प्रचंड क्षमता असलेली अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. ठीक आहे. मग ट्रम्प यांचं हे जे वाक्य आहे की रशिया आणि भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमीज आहेत, तर ते पॉलिटिकली मोटिवेटेड आपल्याला बघायला मिळते. आणि आपल्या ज्या ट्रेड डील मध्ये जो काही विलंब होतोय, त्याच्यामधले जे काही वादाचे मुद्दे आहेत, ते लवकरात लवकर सोडवून ट्रेड डील करून त्यातनं भारतावरती तो एक प्रकारे दबाव टाकण्याचा प्रयत्न आपल्याला ट्रम्प यांच्याकडून दिसून येतो. तोच प्रयत्न नुकत्याच लावलेल्या 25% टॅरिफमधनं सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्था हे नक्कीच डेड इकॉनॉमी तर नाहीच नाही, परंतु एक लवचिक आणि प्रचंड क्षमता असलेली अर्थव्यवस्था म्हणून चांगल्या प्रकारे उदयाला येणारी अर्थव्यवस्था म्हणू शकतो. धन्यवाद.